दिवंगत आमदार पी.एन. पाटील यांचे चिरंजीव विधानसभेच्या मैदानात राहुल पाटील चालवणार पी.एन. पाटलांचा राजकीय वारसा। दिवंगत आमदार स्वर्गीय आमदार पी.एन. पाटील यांच्यानंतर त्यांचा राजकीय वारसा आता त्यांचे चिरंजीव माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाटील चालवणार आहेत। राहुल पाटील यांनी करवीर विधानसभा लढवणार असल्याची आज घोषणा केली आहे। काँग्रेसनिष्ठ अशी ओळख असलेल्या पी.एन. यांनी लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरची जागा काँग्रेसला व शाहू महाराज यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर करवीरमध्ये प्रचाराचं रान उठवलं होतं। स्वतःच्या निवडणुकीत ते फिरले नसतील, पण या निवडणुकीत पायाला भिंगरी बांधून त्यांनी मतदारसंघातील गाव वाड्या वस्त्या पालत्या घातल्या। काँग्रेसचे उमेदवार आणि शाहू महाराज यांच्याशी असलेले त्यांचे घनिष्ठ संबंध यातून पी.एन. यांनी प्रचाराचं रान उठवलं। मतदान झाल्यानंतर या प्रचाराची दगदग सहन न झाल्यानं ते आजारी पडले। त्यात 19 मे रोजी बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याचं निमित्त झालं व त्यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली। उपचार सुरू असतानाच 23 मे रोजी त्यांचं निधन झालं। पी.एन. यांनी लोकसभेच्या प्रचारात आघाडी घेतली होती, पण आता तेच विधानसभेच्या रिंगणात नसल्यानं त्यांचा राजकीय वारस कोण याची चर्चा सुरू झाली आहे। लोकसभेच्या संपूर्ण प्रचारात त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांचे पुत्र राहुल व राजेश आघाडीवर होते। आता पी.एन. यांचा राजकीय प्रवास त्यांचे चिरंजीव राहुल पाटील चालवणार आहेत, अशी घोषणा त्यांनी आज झालेल्या बैठकीत केली। त्याच्याबद्दल आम्ही वरिष्ठांची जिल्हाध्यक्षांची चर्चा करून आणि आमदार मुश्रीफ साहेबांची चर्चा करून आमची भूमिका त्यांना सांगून त्यांच्याकडे मांडणार। काँग्रेस पक्षातूनच निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय। कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत साहेबांच्या माघारी आता आपली जबाबदारी अशी टॅगलाईन वापरण्यात आली होती। तीच टॅगलाईन राहुल पाटील यांच्यासाठी निवडणुकीत वापरली जाणार असंही कार्यकर्त्यांमध्ये बोललं जात आहे।